नमस्कार. घरात आलेल्या नंदामुळे सरकारची चांगलीच गोची झालेली असते. मातृत्व दिनाच्या दिवशी सखीने स्वतःची सगळी प्रॉपर्टी सरकारच्या नावावर केलेली असते. त्यामुळे सरकार खूपच खुश असते. हे सर्व नंदा म्हणजेच राघवची मोठी बहीण पाहत असते. तेवढ्यात नंदा तिच्या जवळ जाते आणि तिच्या हातातले पेपर खेचून घेते. तेव्हा सरकार बोलते, काय चाललंय? तुम्ही हे काय करताय? तुमचं तुम्हाला तरी समजतंय का? तेव्हा लगेच नंदा बोलते, आवाज खाली, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरकार सरकार आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणजे सरकारची बोबडी वळलेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदा बोलते, काय झालं? अगं तुझं सगळं कारस्थान मला माहिती आहे. अगं खरं सांगायचं तर आतापर्यंत मी शांत होते ते फक्त आणि फक्त त्या पोरीमुळे. अगं ती पोरगी तुला आई मानते. अगं तुझ्यावरती लेकीसारखं प्रेम करते, पण तू मात्र तिला फसवतेस. मला मान्य आहे तू तिची आई नाही, पण मावशी तर आहेसच ना. तरी सुद्धा तू तिच्यावरती प्रेम नाही करू शकत. तेव्हा लगेच सरकारची नाटकं सुरू होतात आणि सरकार बोलते, काय चाललंय? तुम्ही माझ्याशी असं कसं काय बोलू शकता? अहो मी तेजस्विनी राघव कामत आहे. आणि वंश तुमचं काय चालू आहे? तेव्हा लगेच मोठे आणि नंदा बोलते, गप्प बस आणि तुझ्या फटक्या तोंडातून माझं नाव घेऊ नकोस. तू कोण मला समजतेस? मला काही समजत नाही का? अगं माणसं ओळखण्याची नजर आहे माझ्याकडे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एवढ्या सहजासहजी माझ्या भावाची सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या घशात तरी जाऊ देईन का? तेव्हा लगेच सरकार बोलते, हे बघा, ही फाईल माझ्याजवळ द्या. उगाच नको तिथे शहाणपणा करू नका. त्यावेळेला लगेच तिथे गौतम, सखी, परशू सगळेजण आलेले असतात. त्यावेळेला सखी बोलते, काय आणि आत्या प्लीज तुम्ही माझ्या आईशी असं नाही बोलू शकत. तेव्हा लगेच नंदा बोलते, सखी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या आईची नणंद आहे आणि या घरची मोठी मुलगी आहे. तू नाही मला सांगायचंस मी कसं वागायचं आणि कसं नाही ते. अगं तू तू ज्या बाईला तुझी आई समजतेस ना, ती बाई तुझी आई नाहीच. आणि तू मात्र नको त्या बाईवरती विश्वास ठेवतेस. सखी सखी एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, कधीच असं वागू नये. एवढ्या सहजासहजी तू विश्वास कशी काय ठेवतेस? तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सखी बोलते, तुम्हाला जो प्रश्न पडलाय त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला ऑलरेडी मिळालेत. आणि प्लीज आता या गोष्टीचा विचार करू नका, नाहीतर नको ते होईल. तेव्हा मात्र नंदा तिच्या हातातील प्रॉपर्टीचे पेपर फाडून सरकारच्या तोंडावर मारते. तेव्हा मात्र सरकारला खूपच राग येतो. त्यावेळेला सरकार मोठ्याने ओरडते, तुझी हिम्मत कशी झाली पेपर फाडायची? आणि ती नंदाचा गळा आवळायला जाते. तेवढ्यात मात्र सखी खूपच घाबरते, कारण शेवटी कितीही काही झालं तरी सुद्धा सरकारचा खरा चेहरा सखी समोर आलेला असतो. त्यामुळे सखी मोठ्याने बोलते, याचा अर्थ कान्हा बोलत होता ते खरं होतं तर? त्यावेळेला नंदा बोलते, अगं सखी तुझा कान्हा नेहमीच खरं बोलतो, पण तू मात्र त्याच्यावरती विश्वासच ठेवत नाहीस. सखी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा जर का तू स्वतःवरती विश्वास ठेवला असतास तर बरं झालं असतं. सखी तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही. स्वतःच्या नवऱ्याला तू तोंड कशी पाडलंस? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सखी बोलते, हे बघा मी जे काही केलं ना ते चुकीचं केलं असं मला वाटतच नाहीये. प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला सरकार बोलते, सखी सखी मी तुला सांगते ना, मी सरकार नाही तर मी तुझी आई तेजस्विनीच आहे. तेव्हा सखी जोरात सरकारला धक्का देते आणि म्हणते, गप्प बस. अगं मला कळून चुकलंय. माझं नशीब थोर की आत्यानी लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर फाडलीये. नाहीतर काय झालं असतं, सगळी प्रॉपर्टी तुझ्या घशात गेली असती आणि आम्हाला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी तडफडावं लागलं असतं.
त्यावेळेला गौतम बोलतो, सखी मी तुला ऑलरेडी सांगत होतो, तू जे काही करतेस ते चुकीचं करतेस, पण तू मात्र माझं ऐकलंच नाहीस. त्यावेळेला लगेच मोठ्याने सरकार बोलते, पण तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी तेजस्विनी नाही? तेव्हा लगेच सरकार असं बोलताच नंदा बोलते, पुरावा आहे ना. पुरावा म्हणजे असा तसा पुरावा नाही, चांगला भयानक पुरावा आहे. आणि ज्या वेळेला सरकारने तेजस्विनीला दरीमध्ये धकललेला असतं, तो व्हिडिओ जेव्हा नंदा सर्वांना दाखवते तेव्हा सगळ्यांचेच धाबे दणाणतात. सगळेजण खूपच घाबरलेले असतात. त्यावेळेला लगेच सरकार बोलते, हे सर्व खोटं आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा सखी बोलते, विश्वास? आणि तुमच्यावरती कसा ठेवायचा विश्वास तुम्हीच सांगा ना. विश्वास ठेवण्याच्या लायकीचे तरी आहात का तुम्ही? तेव्हा लगेच सरकार बोलते, काय बोलतेस तू सखी? म्हणजे तुझा या बाईवरती विश्वास आहे आणि माझ्यावरती नाही? तेव्हा लगेच सखी बोलते, अगं यातच तुझे संस्कार कळतात. माझी आई जर का इथे असती तर तिने यांचा एकेरी उल्लेख कधीच केला नसता. अगं तू त्यांना मान सुद्धा देत नाहीस, तेव्हाच खरं तर मला संशय आला होता. तू माझ्या आईला मारलंस. अगं तुला असं करताना काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा लगेच मोठ्याने गौतम बोलतो, सखी सखी बरं झालं तुझ्या समोर सर्व सत्य आलं ते. सखी मी याच क्षणाची वाट पाहत होतो. सखी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला शांत बसायचं नाही. आता आपल्याला एक घाव दोन तुकडे करायचे आहेत आणि या सरकारला कायमचं घराबाहेर काढायचं आहे. तेव्हा मात्र सखीची खूपच चिडचिड झालेली असते. सखी बोलते, आत्ताच्या आता या घरातून चालतं पड आणि मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सरकार बोलते, सखी सखी तू मला असं घराबाहेर काढूच शकत नाहीस. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव सखी, काही झालं तरी सुद्धा हे घर माझं आहे आणि आता जर का तुझ्या समोर सर्व सत्य आलंच आहे तर मात्र तुला शेवटचं सांगते, मी सरकार आहे, सरकार. जर का मला नीट सर्व काही शांतपणे मिळत नसेल ना तर ते मी ओरबाडून घेण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे तू माझ्यापासून लांबच राहावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा मात्र सखी बोलते, म्हणजे शेवटी तू तुझा खरा रंग दाखवलास तर? अगं लाज कशी वाटत नाही तुला हे सर्व करताना? स्वतःच्याच बहिणीचा जीव घेतलास आणि तिच्याच घरावरती राज्य करण्याची स्वप्न पाहतेस. पण एक ना एक दिवस सत्याचा विजय होतोच हे तुला माहिती नव्हतं वाटतं. तेव्हा लगेच नंदा बोलते, ही अशी तशी ऐकणार नाही, आता फरफटत घराबाहेर काढलं पाहिजे. आणि खरोखर नंदा लगेच सरकारचा हात धरते आणि तिला फरफटत घसपटत घराबाहेर काढत असते. त्यावेळेला सरकार जोरात नंदाला ढकलून देते. त्यावेळेला नंदा खाली आपटणार तेवढ्यात मात्र सखी तिला सावरते आणि मोठ्याने ओरडते, सरकार तुझी जी ही अरेरावी आहे ना ती या घरात चालणार नाही. आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस. तेव्हा सरकार चेटकिनीसारखी हसायला लागते आणि सखीला म्हणते, गप्प बस, जास्त शहाणपणा करू नकोस. कोण समजतेस तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? ए सखी एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व वैभव सरकारचं आहे, सरकार. आणि तुम्ही सगळेजण माझे गुलाम आहात. तेव्हा मात्र सखी बोलते, तुला काय वाटलं तू काही ठरवशील आणि मी ऐकेन? तर तसं होणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. आत्ताच्या आता इथून चालतं पड. तेव्हा मात्र गौतम बोलतो, कमाल आहे या बाईची, किती निगरगट्ट आहे ही बाई. खरं सांगायचं तर या बाईच्या नावावरती प्रॉपर्टी सुद्धा नाही तरी सुद्धा लाजक्यासारखी या घरात उभी आहे. तेवढ्यात मात्र परशू बोलतो, ही बाई असं ऐकणार नाही, आपल्याला पोलिसांना बोलवावंच लागणार. तेव्हा मात्र लगेच सरकार बोलते, पोलिसांना? तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही बोलाल आणि मी घाबरेन? तर तसं होणारच नाही. हे बघा, तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी सरकार आहे, सरकार. सहजासहजी या घरातून कुठेही जाणार नाही.
आणि तिने नंदाच्या हातातील तो मोबाईल घेतलेला असतो आणि तो मोबाईल चांगलाच फोडून टाकलेला असतो. तेव्हा मात्र सरकार खूपच स्वतःच हसायला लागते आणि म्हणते, आता काय कराल पोलिसांना बोलावून? नाही, तुम्ही पोलिसांना बोलवाच, पण तुमच्याकडे काय पुरावा की त्या तेजस्विनी राघव कामतला मीच मारलं? काय सखी आहे का पुरावा? तेव्हा सगळ्यांचीच बोलती बंद होते. पण त्याच वेळेला नंदा बोलते, काय आहे ना सरकार, तुला असंच वाटतं की तू एकटीच हुशार, पण तू हुशार नाहीयेस, तर तू मूर्ख आहेस, मूर्ख. अगं मी असे नाडानी गावच्या ठिकाणी राहणारी, पण मला सुद्धा एवढं कळतं बरं का. तुला जेव्हा मी व्हिडिओ दाखवला ना, तेव्हाच तो व्हिडिओ कान्हाला मी आधीच पाठवून ठेवला होता, कारण तुझी वृत्ती तर मला चांगलीच माहिती आहे, एक नंबरची खोटारडी. तेव्हा लगेच सरकार बोलते, काय त्या कान्हाला? त्यावेळेला लगेच सखी बोलते, आत्या अगदी योग्य केलंस की तू कान्हाला तो व्हिडिओ पाठवलास, आता कान्हा इथे नक्कीच येणार. तेव्हा मात्र सरकार खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेला गौतम परशूला बोलतो, परशू लवकरात लवकर पोलिसांना फोन कर. परशू प्लीज लवकरात लवकर या बाईला गजाळ पाठवायचं आहे. तेव्हा परशूने पोलिसांना फोन लावलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितलेला असतो. त्यावेळेला सरकार मात्र खूपच घाबरलेली असते आणि तिथून ती पळून जाणार. तेवढ्यात मात्र दरवाजा समोर कान्हा उभा असतो. कान्हाला बघून सरकार तर हादरते. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, काय सरकार, कुठे चाललात पळून? अहो तुमच्या पापाचा तर घडा भरलाय आणि तुम्ही पळून चालला आहात. काही झालं तरी सुद्धा आता तुम्ही पळून जाऊ शकतच नाही. तेव्हा लगेच सरकार बोलते, कान्हा उगाच मोठेपणा करायची गरज नाही. कान्हा माझ्या रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर मला तुझ्यावरती हल्ला करावा लागेल. त्यावेळेला कान्हा बोलतो, माझ्यावरती हल्ला करायचा आहे तर करा, पण काही झालं तरी सुद्धा हाताची संधी आली ती मी सोडणार नाही. मला तुझ्यासारख्या बाईला कायमचं गजाड पाठवायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन, कोणत्याही थराला जाईन, पण मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला सखी तेजस्विनी जवळ म्हणजे सरकार जवळ जाते आणि सरकारच्या सटकन अशी कानाखाली मारत बोलते, ही कानाखाली त्यासाठी की तू माझ्या आईला दरीत ढकललंस, तुझी हिंमतच कशी झाली हे सर्व करायची? तेव्हा मात्र सरकार बोलते, सखी तू माझ्या कानाखाली मारलीस, माझ्या? सखी अगं जरा तरी विचार करायचास ना. तेव्हा लगेच सखी बोलते, विचार? कसला विचार करायचा? आणि विचार करायची तर गरजच नाहीये. एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू, खोटारडी. तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे. तेव्हा मात्र सखीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सखी मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय असं तुम्हाला सर्वांना वाटत असेल, पण ही बाई जोपर्यंत कायमची गजाआड जात नाही तोपर्यंत मी या बाईला सोडणार नाही. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, आधीच जर का विश्वास ठेवला असता तर ही वेळच आली नसती, पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत आणि स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेतलात. काय गरज होती सखी मॅडम हे सर्व करायची? तेव्हा सखी बोलते, कान्हा कान्हा प्लीज मला माफ कर, माझं चुकलं. कान्हा एक शेवटची संधी मला दे. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, शेवटची संधी मला नाही द्यायची आहे तुला, कारण सखी तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. तेव्हा सखी बोलते, कान्हा मला समजतंय, मी चुकलीये, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण मी नको त्या बाईवरती विश्वास ठेवला. कान्हा प्लीज शेवटची एक संधी दे. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, संधी? आणि माझ्याजवळ काय मागताय? बेबी सरकार, तुम्ही ज्या बाईला संधी दिली होती ना या घरात राहायची, त्या बाईला पहिल्यांदा या घराबाहेर काढा. तेवढ्यात तिथे पोलीस आलेले असतात आणि त्याच वेळेला सखीने सरकारला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि कान्हाने स्वतःजवळचा व्हिडिओ सुद्धा पोलिसांना दाखवलेला असतो. त्यावेळेला तोच व्हिडिओ कान्हाने सखीला सुद्धा पाठवलेला असतो. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, मी जे सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवा. असं काही नाही आहे इन्स्पेक्टर साहेब. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, गप्प बसा.
खरं तर मागच्याच वेळेला तुम्हाला अरेस्ट करायला पाहिजे होती, पण या सखी मॅडमचा निर्णय होता म्हणून आम्हाला गप्प बसावं लागलं. पण आता नाही, आता मात्र तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. आणि खरोखर लगेच सरकारच्या हातात बेड्या पडलेल्या असतात आणि सरकारला तिथून घेऊन जात असतात. तेव्हा लगेच नंदा बोलते, काय सरकार, खेळ समाप्त झाला तुझा आणि तुला तर संपवायचंच होतं. एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू. तेव्हा लगेच सरकार बोलते, नंदा आता तू माझ्या तावडीत चांगलीच सापड, मग बघ तुझी कशी वाट लावते ती. मी तुला सोडणार नाहीये. तेव्हा लगेच नंदा बोलते, जा जा जेलमध्ये जा. अगं तुझ्यासारख्या कितीतरी बघितल्या ज्या मला सोडणार नाहीत म्हणून सांगत होत्या. त्यावेळेला लगेच नंदा बोलते, इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या बाईला आणि परत हिचं तोंड सुद्धा बघायचं नाही आम्हाला. तेव्हा सरकार बोलते, आता तर मी जाईनच, पण पुन्हा मी येणार आणि त्यावेळेला मात्र तुमची वाट लागणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर नंदाने येऊन सखीच्या घरावरचं संकट कायमचं दूर केलंय का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.